Hello, so let's begin with day 1 of the series. Hello guys, this is me Tejaswini and welcome back to my channel Tejamay Vlogs. Ignore माझ्या मागच्या माणसाला please. आणि let's start the new day, new travel series and new experiences. तुम्ही सुद्धा विचार करत असाल की माझ्या नवीन ब्लॉगची सुरुवात एकतर लोकल ट्रेनमधून असते किंवा मेल एक्सप्रेसमधून असते. तर त्याचं कारणच असं आहे की मी ट्रॅव्हलर आहे, वॉन्डरर आहे, एक्सप्लोरर आहे. तर सुरू करूया नवीन ट्रॅव्हल सिरीजला. तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल की नवीन टायटल सिरीज काय आहे. आणि तरी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तर ही सिरीज असणार आहे गुजरात सिरीज. तर आत्ता मी निघाले आहे घरून आणि पोहोचतो आहे सुरतला. बँड्रा टर्मिनसवरून माझी ट्रेन आहे 1:30 वाजताची, सौराष्ट्र जनता. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बजेट आयटिनरी फॉर गुजरात म्हणजेच जुनागड, सोमनाथ, द्वारका असं दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता अजिबात व्लॉगचा इंट्रो जास्त स्ट्रेच न करता सुरू करूया या व्हिडिओला. चलो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज दी नेक्स्ट डे आणि आता वाजले आहेत 9:30 सकाळचे. आम्ही निघालो आहोत ब्रेकफास्ट करायला. आम्ही इकडे आज सकाळी पोहोचलो 6 वाजता, जेव्हा नुकताच सनराईज झालेलं. आणि मग आम्ही रूममध्ये चेक इन केलं आणि झोपून गेलो. तर आता आम्ही उठलो आणि चाललो ब्रेकफास्ट करायला. आणि आम्ही जुनागडमध्ये असणार आहोत 5 दिवस गुजरातमध्ये असणार आहोत. तर आम्ही काय काय करतो आहे, कुठे कुठे जातो आहे, काय काय एक्सप्लोर करतो, इकडचं फूड सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर बघत राहा. तर इकडे दाखवलं आहे रेस्टॉरंट. चला. किती छान छान फुलं आहेत बघ ना. हे बघ, खूप सुंदर. नाही, हे आपल्या देवीचं मंदिर नाही आहे. हे ती वाचत होती. अनिल फार्म हाऊसमध्ये आम्ही चेक इन केलं आहे गाईस. इकडे तुम्हाला कळेन सगळं. अनिल फार्म्स गिर जंगल रिसॉर्ट, इकडे आम्ही आलो आहे. इकडे खूप छानसा सिटिंग एरिया दिलेला आहे. आणि अजून पण इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. छान पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त. आता आमचा प्लॅन खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी वेळ कमी पडू शकतो असं मला वाटतंय. बट लेट्स सी की कसं काय होतंय. तर आता भरपेट नाश्ता करून आम्ही ही पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोर करणार आहोत. अनिल फार्म्स गिर जंगल रिसॉर्ट या प्रॉपर्टीचं नाव आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही फ्रेंड्ससोबत येत असाल, मोठ्या फॅमिलीसोबत किंवा कपल असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. इकडे तुम्हाला रूममध्ये सगळ्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत, जसं की AC, TV, फ्रिज,
त्याचसोबत रिलॅक्सिंग आणि कम्फर्टेबल बेड, सिटिंग एरिया, स्टडी एरिया आणि खूप सुंदर अशी बाल्कनी, जिथून तुम्हाला मस्तपैकी जंगलचा व्ह्यू बघायला मिळेल आणि समोरच रिव्हर पण आहे. इतकं सुंदर वाटतं ना इकडे, खूप पीसफुल वाटतं. तुमच्या वेकेशनसाठी एकदम परफेक्ट असणार आहे. त्याचबरोबर तुमचं स्पेशल ओकेजन सेलिब्रेट करण्यासाठी इकडे कॉन्फरन्स हॉलसुद्धा आहे फॉर कॉर्पोरेट मीटिंग्स किंवा काही सेलिब्रेशन लाईक ॲनिव्हर्सरी, बर्थडे पार्टीज. तर हा आहे या प्रॉपर्टीचा पूल एरिया, जो की कॉमन पूल आहे आणि इकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे पूल विथ किड्स पूल. आणि हा आहे किड्स पूल आणि इकडे मेन्शन केलेले आहेत पूलचे काही रूल्स, जे तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे. So come a little closer, but don't hold your breath. Silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I हे आहे इकडचं गझेबो, जिकडे बसून तुम्ही मस्तपैकी चहा कॉफी प्या संध्याकाळी. त्याचबरोबर एम्फी थिएटरसुद्धा आहे, जिकडे आम्ही रात्री धम्माल करणार आहोत, तर नक्की बघा. आणि प्रॉपर्टीच्या सराउंडिंगमध्ये इतके सुंदर सुंदर बसायसाठी मल्टिपल सिटिंग एरियाज दिलेले आहेत आणि गार्डन एरिया इतका सुंदर आहे ना. माझा पर्सनल फेवरेट कॉर्नर आहे हा या पूर्ण प्रॉपर्टीचा. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की या प्लेसवर, जी आता ही पूर्ण खाली प्लेस आहे, तिथे नक्की काय होणार आहे. तर इथे तुम्हाला हा एक सिटिंग एरिया दिलेला आहे, जिकडे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसून डिनर, लंच किंवा हाय टी एन्जॉय करू शकता. आणि इकडे लगेचच तुम्हाला हा क्यूटसा सिटिंग एरिया दिलेला आहे, जो की सराउंडेड विथ दीज छोटे छोटे प्लांट्स. तर इथे आहे तुमच्या रूम्स आणि लगेचच इकडे तुम्हाला मिळणार आहे हा सुंदर व्ह्यू, जो की जस्ट आताच आपण एक्सप्लोर केला आहे. तर आता आपण चाललोय ह्या प्रॉपर्टीच्या मेन हायलाईटला, जे आहे एक कवर्ड सिटिंग एरिया, पूर्ण झाडांनी कवर्ड केलेला आहे. आणि मी तुम्हाला आता बॅक कॅमने दाखवते. ह्या प्रॉपर्टीचा हा मेन हायलाईट आहे, जिकडे ना पूर्ण असं झाडांनी कवर्ड केलेली जागा आहे बसायला. एक हट. तर हे बघा, फ्रॉम बॅक कॅम हे असं दिसतंय आणि हे असं क्रॉस करून असं इकडे बसायला जायचंय. सो वेट आहे ना. चला, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे या प्रॉपर्टीचे रिमेनिंग पॉईंट्स. आणि आता आपण कुठे जाणार आहे ते पण समजेल, तर बघत राहा. हा आहे इकडचा सिटिंग एरिया, जिकडे तुम्ही मस्तपैकी संध्याकाळी बसून चहा, कॉफी, स्नॅक्स एन्जॉय करू शकता. खूप सुंदर आहे यार. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा इतके सुंदर सुंदर फुलं बघते, वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि ते मला खूप छान वाटतंय. नाही तर मला असं एक्सपिरियन्स घ्यायला मजा येते. तर आता आम्ही चाललो आहे यांची मँगोची शेती बघायला, आंब्याची शेती. यांच्याकडचे जे आंबे आहेत, केसर आंबे जुनागडचे फेमस, ते पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये हे त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात. आणि यांच्याच इकडे सगळे आंबे पिकतात. केसर आंबा जो इकडचा फेमस आहे, आणि तो एक आंबा 2.5 लाखाला विकला जातो. सगळे वेस्टर्न फ्रूट्स, इंडियन फ्रूट्स असं सगळं इकडे बनतं. तर आता आपण ती शेती बघायला चाललो. तर चला. अभी हम मैंगो म्यूजियम में है। यहाँ पे हमारे पास 300 से भी ज़्यादा मैंगो वेराइटीज़ का कलेक्शन है। और ये जो पेड़ हम देख रहे हैं, इसमें
जो जापान का फेमस मियाजाकी मैंगो है उसको हम यहाँ पे ग्रो किए हुए हैं। और मियाजाकी मैंगो न्यूज़ में तो 2.5 लाख रुपए किलो तक बिकता है, लेकिन उसका रियल मार्केट वैल्यू 1000 से 10,000 रुपये होता है। फिर भी वो वर्ल्ड्स कॉस्टलीस्ट मैंगो का खिताब उसको मिला हुआ है। तो यहाँ पे ये पेड़ में वो फ्रूट्स है, अगर आप सीजन में आते हो तो उसके फ्रूट्स आपको देखने मिलेंगे, और आने वाले टाइम में इसके फ्रूट्स का सेलिंग भी स्टार्ट होने वाला है। ठीक है। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे इकडचे हे दुसरे कलरफुल आणि एस्थेटिक फ्लावर्स, जे की खूप जास्त सुंदर वाटत आहे। आणि इकडे खूप सारे असे युनिक फ्लावर्स तुम्हाला बघायला मिळतील। आज मजा आ गया बॉस। खूप छान छान प्रकारचे फ्लावर्स मी आज बघितले या शेतीमध्ये, खूप मजा आली। आणि तुम्हाला सांगू का, हे बघा, हे जे आहे ना, हे आहे रसिली फ्लावर। याच्यामध्ये काय असतं ना, वेगवेगळ्या टाईपचे किडे ना अट्रॅक्ट करण्यासाठी हे झाड लावलेलं आहे। आणि त्यामध्ये काय होतं, हे झाड बघून मग जे किडे आलेले असतात त्यांना खाण्यासाठी बर्ड्स सुद्धा अट्रॅक्ट होतात आणि बर्ड्स सुद्धा इकडे येतात। तर ते एक अट्रॅक्शनसाठी बर्ड्स आपल्याकडे जास्त प्रकारे यावेत म्हणून हे झाडाची, रसिली झाडाची इकडे लागवण केलेली आहे। आणि सगळ्यात मस्त काय माहितीये का, हे बघा, तर हे किती सुंदर वाटतंय। मला लांबून वाटलेलं की हे झेंडू आहे, पण हे झेंडू नाही आहे, तुम्हाला जर दिसत असेल काहीतरी वेगळंच आणि खूप सुंदर असं आहे। हे बघा, इतके युनिक फ्लावर्स आणि ते रसिली जे आहे हे आहे, असे फुलं येतात। आणि इकडचं वेदर सुद्धा खूप छान आहे, म्हणजे ना गरमी ना पाऊस, थँकफुली पाऊस नाहीये। छान वाटलं आज। पण आत्ताशी 5 वाजलेत आणि अजून काही एक्सप्लोर करायचंय, तर बघूया। How long can you hold until your breath falls? It's been too long now. I think that I want to second guess you, I second guess me, I second guess them. Don't second guess me. So come on. दुनिया भर में कहीं भी चले जाओ, लेकिन ये ट्रैकिंग मेरा पीछा कभी नहीं छोड़ती और छोड़ेगी भी नहीं लाइफ में, ऐसा लग रहा है मुझे। I am so tired of doing this trekking and all. This is not my cup of tea. किती वेळा मी हे सांगायला हवंय, बट व्ह्यू तर सुंदरच असतो आफ्टर ट्रेक, पण वाट लागते त्याचं काय। बरं, तर सासनगीरमध्ये येऊन आम्ही बघणार आहोत मगरी। तर हे जे ट्रेक चालू आहे, हे का चालू आहे, मगरी बघण्यासाठी। आम्ही मगरी बघायला चाललोय। आणि ज्यांना मगरी समजत नसेल त्यांना मी सांगते, मगरी म्हणजे एक्झॅक्टली, चला बघूया, क्रॉकोडाईल। तर या अशा जंगलातून आम्ही चाललोय, झाडाझुडपातून, जे की मला अजिबात नाही आवडत जायला, फक्त मगरी बघण्यासाठी चाललोय आणि होपफुली दिसतील। नहीं, आप नहीं आ रहे हो। तुम्हारा नहीं बाबा, और यहाँ पे हो आके आप भी ऐसे नहीं बोल सकते कि आप हमको कुछ नहीं बोलते। फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले खाली हो जाए पण मगरी माणसांना खातात ना।
तर क्रोकोडाईल्स बघितल्यानंतर आम्ही आता आलो आहे इकडचं डॅम बघायला, जो डॅमचा असा काहीसा व्ह्यू आहे. आणि त्यानंतर इकडे आहे महादेवचं मंदिर. तर मंदिरात जाण्यासाठी सुद्धा आम्ही या साईडला आलो आणि बऱ्यापैकी 2-4 पॉईंट्स एक्सप्लोर केल्यानंतर आजचा दिवस आमचा महादेव मंदिरचं दर्शन केल्यानंतर समाप्त होणार आहे. आय थिंक सो, पण आय कीप यू अपडेटेड. सी, इथे असंच लिहिलं असेल, जूता चप्पल यही उतारो. एवढं तर मला यायला हवं गुजराती. आजच्या दिवसाचा लास्ट पॉइंट आहे इकडचा डॅम, जिकडे खूप सुंदर व्ह्यू आहे आणि आता सनसेट सुद्धा झालाय तर खूप सुंदर वाटतंय. माझ्या मागे तुम्ही ही रिव्हर बघू शकता. याच रिव्हर मध्ये क्रोकोडाईल बघितला आज आपण. आजचा दिवस एकदम वर्थ इट होता. अजून सुद्धा काय काय प्लॅन्स बाकी आहेत हॉटेलला गेल्यानंतर तुम्हाला कळतीलच. बघत राहा. सो वी आर डन फॉर द डे. नॉट येट, अजून एक ॲक्टिव्हिटी पेंडिंग आणि आम्ही तर आता पोहोचतोय आम्ही परत रिसॉर्टला हायकिंग करत. अँड आय हेट हायकिंग. आय हॅव इनफ शब्दसाठा बिकॉज मी मराठी मीडियम आहे. आज मी इथे जुनागडमध्ये म्हणजेच सासनगीरमध्ये आहे आणि इकडे आपण आज बघणार आहोत आफ्रिकन सिद्धी लोकांचा डान्स. सो लेट्स गेट स्टार्टेड आणि बघूया हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. तर आता आपण निघालोय आफ्रिकन डान्स. मला अजून 2 रूम दिले. अगं सिद्धूला सिद्धू. तर मला नाही अशाच पद्धतीने हा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग येट रिस्की परफॉर्मन्स बघून आमच्या दिवसाचा शेवट होतोय. आता आम्ही डिनर करणार आहोत.
तर डे 1 इथेच संपतो आहे आमचा. खूप मजा आली. आजचा दिवस खूप छान होता. एक्साइटिंग येट इंटरेस्टिंगसुद्धा होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इफ येस देन प्लीज लाईक सबस्क्राईब टू तेजोमय व्लॉग्स. म्हणजेच असेच व्लॉग्स तुम्हाला बघता येतील नवीन नवीन एक्सपिरियन्सेसचे. आणि उद्यासाठी मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. आय होप तुम्ही सुद्धा तेवढेच एक्साइट असाल डे 2 बघण्यासाठी. तर बघत राहा तेजोमय व्लॉग्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.